रंगाची उधळण, सप्तरंगाची उधळण, आपुलकीचा ओलावा, अखंड राहो नात्यांचा गोडवा. रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी रंगपंचमी ही केव्हापासून साजरी केली जाते किंवा रंगपंचमी हे सण साजरा करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय किंवा कथा काय याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षाच्या अखेरचा महिना म्हणजेच फाल्गुन या महिन्यात साजरा केला जाणारा प्रमुख सण म्हणजेच होळी सण होय. 2 दिवस असणाऱ्या या सणाच्या पहिल्या दिवशी होलिका दहन किंवा होलिका पूजन केले जाते. या दिवशी अग्निहोम करून त्याभोवती प्रदक्षिणा प्रार्थना केली जाते. गुलाल, अगरबत्ती, फुले, नारळ वाहून मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी होळीची पूजा केल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती नांदते आणि लक्ष्मीची भरभराट होते, अशी यामागची मान्यता आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा सण सार्वत्रिक साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना गुलाल, रंग लावून हा सण साजरा केला जातो. एकमेकांच्या अंगावर पिचकारीने रंग उडविले जातात. हा सण महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जातो. तरीही काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच याला रंगपंचमी किंवा धुळवड किंवा करीदिन अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. होळीच्या दुसऱ्याच दिवशी रंगपंचमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा आहे. तर रंगपंचमीला धुलीवंदन, धुळवड किंवा करीदिन अशा अनेक नावांनी ओळखले जाते. हिंदू पौराणिक कथानुसार द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आपल्या बालसवंगड्यासह, बालगोपाळासह हा रंग उत्सव साजरा करत असायचे. तीच प्रथा आजपर्यंत पाळली जाते आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रंगपंचमीला हा सण साजरा केला जातो. या रंगाचं विशेष असं महत्त्व आहे. अनेक रंग आपापली ओळख अनेक प्रकारे सांगून जातात. जसं पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा, अशा अनेक रंगामुळे आपले जीवन रंगीतमय हो, आपल्या जीवनाला अर्थ लाभो. श्रीकृष्णाने जी रंगपंचमी गोकुळामध्ये साजरी केली होती तो रंग भक्तीचा होता. तो भक्तीचा रंग सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येवो यामागची हीच एक कल्पना आहे. म्हणूनच आपण रंगपंचमी खूप थाटामाटाने दरवर्षी साजरी करतो. तर या रंगपंचमी साजरी करण्यामागे नेमकी धार्मिक किंवा पौराणिक कथा काय आहे किंवा ही जी रंगपंचमी आहे ती केव्हापासून साजरी करण्यात आली याविषयी आपण एक कथा पाहणार आहोत. एका आख्यायिकेनुसार होळाष्टकाच्या दिवशी कामदेवाने भगवान शंकराची तपश्चर्या मोडली होती. त्यामुळे भगवान भोलेनाथ खूप क्रोधित झाले आणि आपला तिसरा डोळा म्हणजे त्रिनेत्र उघडून कामदेवाला त्या ठिकाणी त्यांनी जाळून भस्म केले होते. यामुळे संपूर्ण देवलोकातील देवलोक खूप दुःखी झाले होते, कारण कामदेवाशिवाय पृथ्वीचा जो संसार आहे किंवा कारभार आहे तो चालूच शकत नाही अशी देवांची मागणी होती. परंतु कामदेवाची पत्नी आणि देवी रती देवतांच्या प्रार्थनेवर भगवान शिवांना शरण गेले आणि कामदेवाला पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन मागितले. तेव्हा भगवान शिवांनी परत कामदेवाला जिवंत केले. तेव्हा सर्व देवी देवतांनी आनंदी होऊन त्यावेळी रंग उत्सव साजरा केला होता. तेव्हापासूनच आजपर्यंत पंचमी तिथीला रंगपंचमी हा सण प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. या कथेप्रमाणेच द्वापार युगात सुद्धा रंगपंचमीची आणखीन एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी. भगवान श्रीकृष्ण आपल्या बालगोपाळासह रंगीत पाणी एकमेकावरती पिचकारीने उडवत असत किंवा मग राधाराणीला गुलाल, अबीर असे अनेक रंग लावत असत. तेव्हापासूनच ही रंगपंचमीची प्रथा रूढी परंपरेप्रमाणे चालत आलेली आहे. आजपर्यंत अशी आख्यायिका आहे की भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी स्वतः आपल्या
जन्मगावी म्हणजेच वृंदावन किंवा गोकुळामध्ये रंग खेळायला येतात किंवा रंगांची उधळण केली जाते, म्हणून आज मंदिरामध्ये किंवा मग संपूर्ण ब्रिज नगरीमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। तर ही धुलीवंदन किंवा रंगपंचमीची पौराणिक कथा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।